हॅलो गाइज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं स्वागत करते आपल्या न्यू व्हिडिओमध्ये. सो आज त्यांना दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे. माझी खूप लवकर झालेली आहे. आणि हे बघा, आमचा हा वाला बुटू आता उठलाय ना. चेहरा कसा वाटतं बुटू. सकाळी उठले ना तेव्हा थोडासा अंग गरम होता. तुझी सकाळ रात्री पण थोडा ताप आलेला. त्याच्यानंतर मी चेक केला आणि औषध दिलेलं. सो आता पण जर का तब्येत अशीच वाटली तर डॉक्टरकडे जाणार आहोत आम्ही ना. आणि हे बघा, डॉक्टरला तीत पण दाखवणार होतं. डॉक्टरला सांगू जेवढे खराब झाले तेवढे पाडवा. मग काढायचे ना का काढायचे. आणि हा आम्हाला एक फिंगर्स पण कट करायचे आहेत, कारण का डॉक्टरला सांगते नुसत्या तोंडात जातात. आणि फिंगरला असे सगळं इंजेक्शन मारा आणि असे बांधून ठेवा. बरोबर ना. ए चले. सो गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. सो माझी तर मॉर्निंग खूप लवकर झालेली आहे. यांची दोघांची आत्ता झाली, म्हणजे डॅडीची आणि त्विशूची. माझी तर खूप लवकर झालेली. आणि इव्हन माझे सगळे कामं म्हणजे घरातली झाडू, लादी, कपडे, जेवण, नाश्ता सगळं रेडी आहे. जेवण पण मी लवकरच रेडी करते, ते तर तुम्हाला माहितीच आहे, कारण का त्विशाला स्कूलला जाण्याअगोदर जेवायचं असतं म्हणून. सो माझ्या सकाळपासूनच्या चेहऱ्यावर कसं झालं आहे. आणि मी तसंच मागासपासून ब्लॉग स्टार्ट करते. या चक्करमध्ये मी माझा फोन लावलेला चार्जिंगला बेडरूममध्ये. सो मी बेडरूममध्ये गेलीच नाही. मी बघते तर थांबा, काहीतरी राहिलं आहे आमचं. काय लॅपटॉपवर बसशील इकडं बघा. जिथं लॅपटॉप ठेवतो तिथंच तिला बसायचं असतं. काय दाखवते तू? हा ते बघ त्याच्यात आहे. हो ती दाखवते तिचं खेळणं. कुकरची सुट्टी झालेली आहे. मी लावलेली आहे डाळ कुकरला. तो आज आहे ना खूप सिंपल जेवण, म्हणजे फक्त तिखट डाळ, भात, आलूवडी फ्राय, पापड, मिरची आणि गरम एवढा होते ना बाबा डेंजर. सो तुझ्या आहे ना कशाला पण हात लावते आणि भिंतानं सडते नाही, असे डाग लावून टाकतात. ते मला पुसायला लागतात. आणि नशीब कलर असं आहे की पुसून जातात. म्हणजे मीच आणायला उठायचा. ही मॅडम एकदाची आमच्या उठल्या ना की फक्त कंटाळा आणि कंटाळा. सो मॉन्टी गेलेला शिर्डीला संडेला. आज आहे ट्यूजडे. मॉन्टी गेलेला संडेला शिर्डीला. सो मॉन्टीने तिथून तिला खेळणं आणलं. तिला 2 खेळणी आणलेली. सो एक तिने ठेवलं आहे, ते सगळं कंपोस्ट वगैरे मिक्स ते. आणि परत एक दुसरा एक होता मम्मीने आणलेला, तो डायनॉसॉर असं मोठा, तो ठेवला आहे आता मम्मीकडे. मी बोललो मी नाही नेत. सो ती बघतो एवढाच घेऊन लागेल देवराचं वरती. तिला आहे ना घरात एवढी जागा आहे, पण तिला बसायला का माहिती का इथंच आवडतं. इथंच आवडतं. कुकरच्या सुट्टीचा पण आवाज येतोय मध्ये मध्ये. ते बघा, हा ते बघा, हे असे ते टॉर्च आहे आणि त्याच्यात ते असे पिक्चर्स चेंज होतात. ते हे टाकल्यावर त्याचे आहेत ना हे आहेत सगळे असे. याच्यात नंबर्स आहेत. याच्यात मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे ना ते आहे. दिसत पण असं दाखवलं तुम्हाला. ते टॉर्चमध्ये टाकायचे सगळे. हे बघा, ते असे टॉर्चमध्ये टाकायचे आणि ते असं मॅथ्सचे प्रॉब्लेम्स दिसतील. फिरव. हे बघा ते असं मस्ती नॉनस्टॉप चालू राहिलंच. एकाकडे माझ्या कुकरला 3 शिट्ट्या आणि डाळ असे का डाळ पूर्ण वतून जातं काम होते. आणि काल मी बनवलेल्या पुरणपोळ्याच्या तुम्ही थोडीशी खाल्ली. पुरणपोळी बनवलेल्या त्याची पण छोटीशी मी व्हिडिओ काढलेली की पुरणपोळ्या ना काल एकदम मस्त झालेल्या आणि मस्त फुगत होत्या. सो त्याची आहे ना मी छोटीशी व्हिडिओ काढली की नाही मला एवढा ना माहिती, पण काढली असेल तर मी नक्कीच टाकेन ह्याच्यानंतर. काल मी मस्त पुरणपोळ्या बनवलेल्या. काल श्रावणी सोमवार, मला दुसरा सोमवार होता. नंबरिंग्स आहेत. सो मी काल पण आपला ब्लॉग स्टार्ट करत होती, पण मी आहे ना कारण का काल होती यांची डे आणि मला आहे ना कामं भरपूर होती. त्याच्यामुळे ना त्या कामाच्या चक्करमध्ये मी विसरूनच गेले. सो मला काय जमलंच नाही शूट करायला. नंतर करते म्हटलं, तोपर्यंत अर्धा दिवस निघून गेलेला. बरं झालं आता नंतर बरं उद्या तर नक्कीच येणार. मी आता असं ठरवलं आहे का मी आहे ना रोज व्हिडिओ काढेन, आपला रोज ब्लॉग करीन आणि रोज शेअर करीन. कारण की
खूप दिवस असं होतं की माझे खूप गॅप पडत चाललेत आणि मध्ये मध्ये मी काय शूटच नाही करत आहे. मला वाटतं लास्ट व्हिडिओ यांच्या बर्थडेची असेल तेव्हापासून काय शूट नाही केलं. झालं म्हणजे हे आहे ना सगळं ते आपलं जुना टीव्ही असं तसं करतं. आपल्याला बंद करत चालू करत नको ना, बंद पडला तर तिचं ते चाललंय. सो आम्ही आहे ना आता करतो मस्त की नाश्ता. म्हणजे मी आज नाश्त्याला काय नाही बनवलं. नाश्त्याला म्हणजे मी माझा नाश्ता करून घेतलेला आहे. आता यांना दोघांना मी चहा बनवला आणि पोळी. सो ते आता दोघं चहात पोळी खाते. चहात पोळी कशी ना, बिस्किट कशी, बिस्किट पण आहे. सो ती बोलते बिस्किट खाणे. सो बघू आता, ते पण उठले, ते पण फ्रेश होतील आणि मग त्यांना दोघांना चहा देते मस्तपैकी. नंबरिंग्स अशी एकदम नंबर्स नाही बोला, नंबरिंग्स अशी बोलते ती. ना आता म्हणजे सगळी कामं तर झालेली आहेत. बघता आता कपडे सुकत टाकायचे, ते सुकत लावते का म्हणजे ऑल कमटन. आणि मी यांना चहा देते, कपडे सुकत लावते आणि मग तुषाला आणि फ्रेश वगैरे करून मग तिला भरवते. तेव्हापर्यंत स्कूलला जायचं टाईम आहे. कारण आता वाजलेले आहेत 10 आणि 10 नाही अजून तुम्ही सगळे कामं आटोपली. मला खूप मस्त वाटतं. आता हे दोघं उठले, आता मी या दोघांना आरामात टाइम देऊ शकते. 12:30ची स्कूल आहे, आपण 12 वाजता जाऊ. पण त्याच्या अगोदर बघू, ताप असला ना तर पहिले डॉक्टरकडे नेटला. कारण मला आता पण अंग थोडं गरम लागते. सो मी ताप असतं बिलकुल सर्दी असली ना तर मी आज उद्यावर टाकले, उद्याचं परवा टाकलं म्हणजे 2 दिवस तरी करेल. तर ताप असला का मी खूप जास्त घाबरतो आणि मग आम्ही दोघं लगेच नेतो. सो बघा काल पण आलेला तिला, जो आज आला तर नक्की डॉक्टरकडे. स्वच्छ आता मग बाकीची राहिलेली कामं आटपून घेते पटापट. सो आता आहे ना त्विशू आणि डॅडी करतायत नाश्ता, पोळी आणि चहा ना. तू काय खाशील? बिस्किट देते. त्विशा निघालेली आहे स्कूलला जायला. ये ना तिकडून, कुठून चालेल डॅडी लिफ्ट. हे बघा आहे कुठं चालते. चल ये लवकर ये, डॅडी निघाले. तू कुठे चालली? नीट पडशील. हे घे. आय लव्ह यू. हॅलो. सो मगाशी त्विशा स्कूलला गेली आणि त्याच्यानंतर मी काय शूट करायला जमलं नाही. कारण का त्विशाने सांगितलेलं मी असेल तेव्हाच व्हिडिओ शूट करतो. त्याच्यानंतर हे तिला सोडून आले. आम्ही मस्तपैकी जेवलो आणि आज मी खूप दिवसांनी दुपारी झोपलो ना. ती डायरेक्ट 5 वाजता उठलं. ती पण त्विशाचाच फोन आला कारण का त्विशाला डॉक्टरकडे न्यायचे. त्याच्या त्विशा ट्युशनला पण नव्हती गेली. सो त्विशाला आम्ही आलो. सो त्विशाला गेलेलो आहे ना आता डॉक्टरकडे घेऊन आणि आता जस्ट आलोत. आणि इकडे बघा त्विशाला बघून कोण बोलणार पण नाही का त्विशाला आजारी आहे बघ. नॉन स्टॉप मस्ती चाललेली आहे, नॉन स्टॉप मस्ती. सो आम्ही आलेलो आहोत आता मम्मीकडं. कारण का हे जाणार आहे आता ऑफिसला, नाईट आहे यांची, म्हणून मग आम्ही मम्मीकडेच थांबू. परत घरी जा आहे नको म्हणून. मग तिला उद्या स्कूलला गेल्यावरच मम्मी जाईल. सो आता ती खेळती आहे. हे मस्तपैकी चहा घेत आहेत, चहात पोळी खात आहेत. तेच आहे त्यांचं. सो मी पण थोडीशी पोळी खाते आणि आता आहे माझा योगाचा क्लास. ते करू का नको सर? काला उलटी येते नाही असं वाटते. जर 2 उड्या कमी मार. तिला फिवर म्हणजे असं फक्त अंग गरम वाटते, एवढा काय ताप वाटत नाही. तर पण डॉक्टरने औषधं दिली. मग ते तिला आता जेवणा अगोदर देईल. ती अजून खेळते. बघू आता काय काय आजचं तर मी मागासपासूनचं काय शूट पण नाही केलं. हॅलो. मी आहे ना मस्त आता फ्रेश वगैरे झालो मी आणि त्विशा दोघी पण. सो त्विशाला मी आता औषधं देऊन आहे ना मस्त भरवलेली पण आहे. कारण की जेवणाच्या अगोदर औषधं दिली. कारण का नंतर मग काय करते मग उलटीसारखं करते मग जेवल्यावर. म्हणून जेवणाच्या अगोदरच दिलं. डॉक्टर पण सांगते की अगोदरच द्यायची औषधं. सो औषधं देऊन तिला मस्त भरवली. थोडीशी भाकरी जेणेकरून मग पोटात औषधांची आग नको पडायला. म्हणजे कसंच तरी वाटायला नको ना म्हणून. सो तिला आता भरवली आणि ती आहे ना मस्त खेळते. आता ताप तर नाही आहे बिलकुल आणि अंग पण आता नॉर्मल आहे. फक्त जरा खोकला झाला म्हणून खोकते.
पण आता थोडी ठीक आहे. पप्पा ऑफिसवरून आले आणि तो मॉन्टी पण आलेला आहे ऑफिसवरून जिमवरून येऊन. सो त्यांच्यासोबत खेळते. सो माझं पण आहे ना जेवण वगैरे झालेलं आहे. यांचा उपवास होता, माझा एकटीचाच उपवास म्हणून मी पार्सल आणले मॉन्टीने मला. मी तेच जेवलो आणि पण आता जेवलं मस्त आणि पार्सल तरी पण मस्त कोलबी भात पण होता आणि कोलमांचं कालवण पण होतं. ते मच्छीशी बघून आहे ना भाजीशी जेवायची इच्छा नाही झाली. मी थोडीशीच भाकरी खाल्ली आणि बस झाला बरा. 7 ती पण मस्त केलते. माझं पण जेवण वगैरे झालेलं आहे. सो म्हटलं आपला ब्लॉग स्टार्ट करू, म्हणजे ब्लॉगमध्ये जरा काहीतरी बोलूया, कारण का मी आहे ना विसरूनच जाते. तुझी आजारी असते ना का माझं कशाकडेच लक्ष नसतं, म्हणून ते बोले तुम्ही घरी जाऊ नका मम्मीकडेच राहा, उलटा ती फ्रेश हो. सो माझं लक्ष तुझ्याकडेच असतं, कारण का मी एक वेळ तिला ओरडीन मारीन ते मला चालेल, पण ते आजारी असते मला बिलकुल नाही झालं. कारण का पूर्ण चेहराचा नरम पाडवतं ती, म्हणजे खूपच. कधी कधी फ्रेश वाटेल की असं वाटणार नाही का आजारी आहे, पण कधी कधी एकदम असं नरमपणामध्ये खोकं वगैरे असले ना का मला खूप कसं तरी वाटतं. कारण का मग ती उलटी ना कारण का अशी खोकल ना की पूर्ण उलटी काढू, म्हणून मग नाही, मग ती आजारीच नाही का माझा कशातच मूड नाही लागत, मग ते फक्त लक्ष तिच्याकडेच. सो आता पण तसंच झालं, म्हणून मी कायच शूट केलं नाही, जेवताना नाही, काय नाही, कायच नाही. सो मी त्याचं लक्ष तिच्याकडेच होतं. सो ती आता खेळते म्हणून म्हटलं आपलं ब्लॉगचं आपण बोलूया थोडं तरी, नाही तर असं वाटेल का मी काय शूटच नाही केलं म्हणून. सो आत्ता तुम्ही बघितलंतच की आमचा पुरा दिवस कसा गेला, मला जमला तेवढंच मी थोडं शूट केलं आहे बस. सो तुम्ही आत्ता आहे ना तुम्हाला एक तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करते. सो ती व्हिडिओ आहे ना म्हणजे कालच्या यांचा बड्डे झाला आणि यांच्या बड्डे ती कशा रिलेटेड आहे ना ते पण तुम्हाला त्याच्यात समजेलच. सो यांचा बड्डे झाला त्याच्यानंतरची व्हिडिओ आहे, त्विषासाठी स्पेशली खास डॅडीकडून गिफ्ट आहे काहीतरी, त्याच्याबद्दल आहे व्हिडिओ. म्हणजे गिफ्ट का आणला डॅडीने, कशासाठी आणला ते पण. सो तुम्ही बघा आणि तो गिफ्ट बघून त्विषा किती खुश झाली आणि त्विषा किती एन्जॉय करते त्या गिफ्टला. सो ते पण तुम्ही जाऊन बघा, मग आपण बोलूया. डॅडीने आणलेला आहे गिफ्ट. गिफ्ट का आणलं सांगा. म्हणजे तुमच्या बर्थडेला तिला गिफ्ट नाही आणला म्हणून बघितलं. डॅडीला ना गिफ्ट द्यायला सांगायला नाही लागत. म्हणजे गिफ्ट द्यायला कारण लागतच नाही. म्हणजे तुमचा बर्थडे होता, गिफ्ट नाही आणला म्हणून तिला गिफ्ट, मला पण पाहिजे. डोरेमोन काय आहे तिथे, काय आहे अच्छा चालेल मग मोठावाला द्या, मला द्या 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 द्या. बेबीला पाहिजे होतं ना आता. काय आहे पियानो, काय आहे पियानो, 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 पियानो. डॅडीने बॅग सुद्धा काढली नाही बघितलं. पियानो, पियानो, पियानो. अरे देवा, आता आमच्या घरी सिंगर येतील. सुनिया सुनिया गाणं बोल.
अजून नाही गाणं बोल. सो तुम्ही बघितलातच डॅडीने तुषाला का गिफ्ट आणला, म्हणजे डॅडीच्या बर्थडेच्या दिवशी डॅडीने तुषाला काही गिफ्ट नाही आणला. सो त्याच्यामुळे डॅडीला कसंच तर वाटत होतं, म्हणून डॅडी लगेच तिच्यासाठी गिफ्ट घेऊन आले, पियानो आणि डोरेमॉन. सो ऑलरेडी ते आहे ना टॉम अँड जेरी शोधत होते. तुषा आलेले आहे बल टॉम अँड जेरी शोधत होते. सो टॉम अँड जेरी नाही भेटला म्हणून मग डोरेमॉन घेऊन, कारण का ती दोन्ही कार्टून बघते म्हणून तुला पाहिजे सुद्धा. सो ते घेऊन आले तिच्यासाठी. आणि ती त्याच्यापेक्षा जास्त आहे ना ते पियानो बघितलं एवढी खुश होती आणि ते माईकवर गाणी कंटिन्यू बोलत होते आणि खूप मस्त वाटत होतं त्याच्यावेळेला. आहे ना बच्चा? आता बरं तो बलून फोडायचं चाललंय आमचा, आहे ना? फोडलंच पण मस्त बलून फुगवलेले म्हणते तिच्यासाठी. सो त्यांना मस्त पैकी आम्ही पहिले छोटे केले. मग आईनी मग मामाला मॉन्टी बोलतात की मामा? त्यांना माहिती आहे. हॅलो गाईज ना बोलते माहिती नाही ना पडणार मामा म्हणून मॉन्टे बोले. बाबा माझ्या पुढचं दिमागच भारी ना. आता तुला बरं वाटते ना? जोरात बोल. हो हो बस बस हो. सो तुम्ही बघितलं तर त्विशूचा गिफ्ट आणि त्विशूने किती मस्त एन्जॉय केला. आता तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या व्हिडिओजमध्ये दिसायलाच तुम्हाला ते पियानो वाजवताना. सो फॅन बंद केला मी, पण गरम किती होते, भरपूर गरम होते. आणि आमच्या मम्मी जिथं टेरेस फ्लॅट असल्यामुळे आहे ना थोडं जास्तच गरम होतं आणि रात्रीच्या टाईमला तर ओव्हरच म्हणून. सो आहे ना आता आपल्या ह्या ब्लॉगची एंड आपण इथेच करू. आपण भेटू आता उद्या आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. उद्या आहे ॲक्च्युली 14 ऑगस्ट. बघू आमचा काय प्लॅन ठरते का, कारण का 15 ऑगस्ट यांची ड्युटी आहे, ऑफिस आहे. सो बघू उद्याचा काय प्लॅन ठरला तर मग मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. सो तोपर्यंत आता आपण आपल्या ह्या ब्लॉगची एंड इथेच करूया. सो आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कशी वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा. सो बाय बाय.